अमरावतीत भूमाफिया सक्रिय झालेत। बेलापुरातील जागा बळकवण्याचा प्रयत्न केला जातोय का अशा चर्चांना आता उधाण आले। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून कारवाई करण्यात आली आहे। कारवाई विरोधात महिला रहिवासी मात्र आक्रमक झालेत। महापालिकेच्या पथकावर गंभीर आरोपही करण्यात आले। भूमाफियांच्या दबावाखाली येऊन कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। आम्हाला न सूचना देता आम्ही सगळे महिला कामावर गेलेले होते। आम्हाला सूचना न देता आमच्या घरावर अतिक्रमण केलं। आमचे दुकानं पूर्ण तोडून नेले। सामान सहित पूर्ण कपडे भांडे नळ गॅस सगळं तोडून चण्या अतिक्रमण आल्यानं बुलडोजर चालून चण्या सगळं सावरून चण्या ट्रकमध्ये टाकून नेला। आणि आमच्यावर एवढा अत्याचार झाला। आमचे न ऐकता आम्हाला पोलीस ठाण्यात जमा केला। आमच्या लेकरांना दरवाजा बंद करून त्यांना घरात कोंडण्यात आले। आमच्या घरातले दारं गिरं आमच्या मुलांनी ओढताळ करून त्यांना माझ्या बाबाला पाळून टाकले पोलिसांनी। एवढा अत्याचार केला। असं का बरं केला? आम्ही कोणता न्याय केला? आम्ही अतिक्रमण नसूनही आमच्यावर अतिक्रमण का बरं केलं असं मला प्रशासनाला विचारायचं आहे। आपण कुठल्याही प्रकारची नोटीस न देता यांच्या वस्तीवर बुलडोजर चालवतात। हा नियम कुठल्या नियमाच्या अंतर्गत बसतो आणि हा आदेश मनपाने कुठल्या व्यक्तीच्या आदेशानुसार हा प्रयत्न केलेला आहे? माझ्या मते हा जो आदेश महानगरपालिकेने हा आदेश मुळतः गैरकानूनी आदेश आहे आणि हे जे काम केलेलं आहे हे भूमाफियांच्या लोकांचं काम आहेत आणि भूमाफियांच्या आदेशानुसार मनपाने ही कारवाई केलेली आहे इथे दिसून येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।